नमस्ते, मी अश्विनी सैसम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचे 8 वाजलेत आणि मी तुमच्याशी बोलतानाच मला पाठीमागे दिसले बघा जास्वंदीचे फूल। तर कट केल्यापासून ना आता फुलं लागलेत। बरं झालं, मला टेन्शन गौरी गणपतीच्या वेळेस फुलं म्हटलं आता कुठून आणावं आणि कट पण का केलं होतं ते पण सांगते। कारण की पांढरट जे असतं ना रोगाट, ते सगळं रोग ना पूर्ण आपल्या जास्वंदीच्या झाडावर पडलं होतं। तर हे बघा छान 2 जास्वंदीचे फुलं आलेत आणि बरेच असे कळ्या पण आलेत। हे एक बरं झालं। आणि ह्या जास्वंदीच्या रोगामुळे आपल्या केळीवरती पण रोग पडला होता। इतका रोग पडला होता ना, कारण की त्याचे जे थापे आहेत त्याला फांद्या पूर्ण केळीमध्ये ना म्हणजे पसरले होते, त्यामुळे केळीवर पण रोग पडला होता। त्यामुळे आम्ही ते कटच करून घेतले। आणि वांग्याचं झाड बघू शकता, काल थोडंसंच अगदी नॉर्मलच पाऊस येऊन गेला। शेवटी निसर्गाचं ते पाणी निसर्गाचंच म्हणायचं, ते दाखवतो तुम्हाला। आणि गेल्या वर्षीचं पपईचं बी वगैरे खाऊन टाकलेलं पपईचं रोप पण आले आणि वांग पण छान सुधारले, वांग पण चांगलं सुधारले। आणि पपईचं रोप, पपई आपल्यात कोण खात नाही, त्यामुळे मी एवढे पपई लावायचा अट्टास केला नाही, तरी पण बरेच रोपं आलेत पपईचे। मी खूप काढलेत पपईचे रोपं। आणि एवढंसं छोटं राम आहे, ह्याला पण पारिजातकाची फुलं लागायला लागले, तेव्हा पडायला लागले। तर हे पण असंच उगवलेलं रोप आहे, म्हटलं ह्याला पण ठेवावं, तर ह्याला पण ठेवले। बरंच असं न्यायला कळ्या पण आहेत आणि शेवग्याची शेंग यायला चालू झाले आपल्या झाडाला। तेव्हा बाहेरची भाजीचं पण ना शेवग्या शेंग मला वाटते 4 दिवसात येईल। आणि हे बघा जाऊ परत त्यात बसले। आणि आज सगळं ह्याने ना इकडचं फवारले। ह्याने मला फवारताना म्हणजे सांगितलंच नाही, कारण की तुम्हाला ही जी दिसते ना ती सगळी भाजी आहे। मी काय आपल्या भाजीला घेणार नव्हते, पण आपली गंगू संगू अगदी आवडीनं खाल्ले असते तांदळाची भाजी। पण सकाळीच माझा आतला आवरस तर ह्याने सगळं फवारून काढले विचू काट्याचं, कारण की आता आभाळ पण करायला लागले। जरी झालं आमच्या इकडं दरवर्षी रक्षाबंधन पासून थोडं पाऊस असतो। गेल्या वर्षी कसं जरा जास्त पाऊस पडला होता, ह्या वर्षी पाऊस काहीच नाही, पण 100% रक्षाबंधन पासून पाऊस पडतो। तर आईने बघा मिरच्याचं किती चांगली सोय करून ठेवा। आपल्या मिरचीला मिरची पण लागले, तर म्हणलं ताजीच मिरची घ्यावं, तर बेडगी मिरची आहे किंवा आपल्या आई साहेबांचं काम दिवसभर आईंचं ना काहीतरी काय चालू असते, चांगलं केलं आईनी। आणि असं बागेतल्या ताज्या मिरच्या तोडायचं ना आनंदच एक वेगळा असतो। तर बऱ्याच झाडांना सगळ्या झाडांना लागले। आणि जे काय मी वरचा शेंडा खोडला होता ना, हे बघा त्याचा शेंडा आता यायला लागलेला आहे। आणि ह्याचं काय करू मला कळेना, आज बघतेच मी परत ह्याला चढवून घेते, चढते का बघू दोडक्याचं वेळ, कारण की खाली जर पसरलं खूप म्हणजे गचपण होऊन जाईल। कामापुरती ना मला पाहिजे तेवढी मिरची काढली हे, तर फ्रेश मला आता वापरायची आहे मिरची ही। आणि एकच आंबाडा आलाय, एक जरी आंबाडा आला तरी आठवड्याला बरीच अशी भाजी निघते। कोथिंबीर पण उगवले, कोथिंबीर टाकली होती आम्ही इथंच। आणि कुंडीतलं पण वांग छान सुधारलाय तेव्हा कोथिंबीर। आपल्या बागेत ना परवा दिवशी जो भोपळा दाखवला होता, तो पण मला भोपळा काढायचा आहे, त्यामुळे मी कात्री आणले, जिवाळा लागायला नको। आणि ह्यानी इथं पण बाथरूमच्या पाठीमागं पण भरपूर असं औषध मारले, कारण तुम्हाला माहिती आहे वारू इथंच आहे। आणि काल इतक्या चिमण्या वरडत होते ना, खूप वरडत होते, आणि थोड्याशा पावसानं भोपळा लगेच सुधारलाय। आणि एक टमॅटोचं झाड आलंय, त्या टमॅटोचं झाड ह्यांना ठेवा म्हणलं, बरंच असं मोठं आलंय। तर चला ते भोपळा कट करून घेऊ। टोच्या झाडाला पण आता फुलं येऊ लागलेत। आणि हे बघ औषध फवारलं ह्यांनी, तरी मी गंगू संगूला इथलं गवत टाकले होते। तर आपला भोपळा आहे तिथं, इथं पण पपई आली आपली। चला करू भोपळा कट। घरचा ताजा भोपळा, तर नाही 5-6 भोपळे आले होते, ते सगळे भोपळे जळाले। तर इथंच ह्याच्या साईडला होतं, तर हेच कसं काय टिकलंय का माहिती। आज सईपरीच्या भाजीला दुधी भोपळ्याची भाजी करायची आहे, हिरव्या मिरच्याचं वाटण, कारण की हिरव्या मिरच्या पण ताज्या। आणि आपल्याच बागेतलं मी 4-5 काड्या कोथिंबीर पण घेतले, तर सगळं ताजं आज आपल्या ह्या भोपळ्याला जाणार आहे। तर भोपळ्याच्या भाजीसाठी बागेतलेच असं ना ताजे लाल हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, भरपूर असं लसूण घेतले। आणि जाडसर ह्याचा भरडा करायचा आहे, चपात्या बनवून घेतल्या। त्याच तव्यावरती आधी बघा
जी आपली चाकवताची भाजी म्हणजे आमटीची भाजी आहे का, तर भरपूर असं लसूण ठेचून घेतले आणि 4-5 मिरच्या कट करून घेतले आणि चिरलेली भाजी आणि एकसारखं परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ. इतकी छान भाजी झालेली ना, मळ्यातले जे काय आपल्या आत्या लोक होते ना त्यांना खूप आवडली भाजी, कारण की ही भाजीची रेसिपी मीच पहिल्यांदा ट्राय केली आणि सक्सेसफुल सुद्धा झाले. तुम्हीही करून बघा, खूप छान लागते खाण्यासाठी. आणि इकडे भोपळ्याच्या भाजीसाठी तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, टमॅटो टाकून घेतलेले आणि आपला भोपळा पण इतकं कवळा लुसलुशीत होता ना, खूप असं कवळा. तर आनंद पण होतोय. तर ह्या सीझन मधलं आपला पहिला भोपळा आहे. तर सगळे मसाले छान परतून घेतले आणि जे काय आपण वाटण केलं होतं का ते पण छान परतून घ्यायचंय, म्हणजे मिरचीचा तिखटपणा आणि थोडंफार ना त्याचा कच्चा स्मेल असतो तो जातो. आणि विशेष म्हणजे हे बेडगी मिरची आहे त्यामुळे इतकं मुलींना पण तिखट लागणार नाही. हळद टाकले, मीठ टाकले आणि 1 चमचा गरम मसाला टाकले आणि आपले चिरलेला हा दुधी घेतलेले आणि एकसारखं परतून घ्यायचं. शक्यतो बिना पाण्याचंच करते, पण मिक्सरचं भांडं पण थोडंफार मला खंगाळून घ्यायचं होतं ना, लय झालं. 1 अर्धा कप. सकाळचे बघा 10:30 वाजलेत. डबा बाटली वगैरे सगळं भरून घेतलं आणि गाडीला पण अडकवून घेतलंय. तर ह्यांना बोलवून घेतलं घरी, ह्यांचं पण थोडंसं फवारायचं होतं. आणि युरिया जे काय आहे मिक्स जो डोस असतो दुसऱ्या मकाला द्यायचं आता आपलं. तर गेल्या 15 दिवसात ना दुसऱ्या पट्टीत दिलं होतं, आता दुसऱ्या. आणि आता कसं झालंय, पावसाचं वातावरण पण थोडं थोडं व्हायला लागलंय. जर पडला तर पडला पाऊस, युरिया घातलं आणि त्यात पाऊस पडला तर इतकं मकाला मान पडतो ना, अगदी काळीझार अशी आपली मका येते. तर जायला उशीर झाला, कारण की बायका हायत नाहीत काय कळलं ना. कारण की बघा आता थोडा पाऊस पडलाय सगळीकडे ना, सगळ्यांची आता घाई, युरिया टाकायचं, डोस टाकायचं, खतं टाकायचं, खुरपून घ्यायचं. त्यामुळे आता शॉर्टेज बायका येतात. तरी आपल्या नेहमीच्याच आहेत सगळ्या बायका मिळाल्या आपल्याला, ते एक बरंच झालं. म्हणजे आता चला घरातली पण कामं आवरली, परलं पण पाठवून दिलं. सईचा पण डब्बा असतो, धुणं भांडी सगळं आवरून घेतलं ह्यानी एसतर. तर चला मग मला पण टाकायचं युरियाचा डोस. तर निघतो आम्ही. तर पाणी वगैरे सगळं घेतलेलं आहे, चला की. आणि ह्यांना पण थोडं सांगोला काम आहे, 2 वाजोस तर काम नाही आलं तर जर बरं होते, फोन नाही आलं तर त्यांचा. नाही मिक्स कर, पाणी चालू आहे, दारं धरलंय काय होय काय. तसंच पाणी पण चालू आहे नदीत. आपल्या पाणी असेपर्यंत नदीचं पाणी आपलं द्यायला बरं पडतंय. चलो ह्याच्यावर मिक्स केलं तर हे होय. आपलं कुठं मिक्स केलेलं आहे, तिकडं नांड्या का उचलून एवढं वज, थोडं वज असते. चला पिशवी इकडं अडकावून घेते. कुठून घेतले ते हिरीपासून घेतले. विहिरीवर जाऊ आता इकडं जा. मोडी झाले अजून. पाणी पोचत आहे. शेळीला आणा सांभाळून ठेवणार. खात नाही म्हणताय तुम्ही. आता खात नाही, परत आणा की. खात नाही म्हटलं काढलं नाही मी. खात नाही म्हटलं काढलं नाही. आता पाणी सुटायला लागले. पाणी जरी पाऊस आला तर काय खरं नाही. ते आता 2-3 ठिके आता मिक्स करतो, झाले वाटतं संपलं. फरक पडते आता सगळ्या जमीन. इकडं घालतो हे, ह्या दंडापासून असं घालायचं आहे इकडं, कळतंय तुला मग. हा दंडापासून इकडं ही 2 आहेत ना, हे घेऊन जा. टाक भरपूर, जरा भरपूर टाक, थोडं थोडं राह. ती बरीकडे टाकलाय बघ, केवढा टाकलाय बघ तसं टाक. हो पाऊस काय झाला ना वाटतं नाही.
नाही ते चिक्कल आहे काय? मग भाज्या खा म्हणून तर दुखत नाही सगळ्यांचं, माहितीये का? फिरवा असं आम्ही खायला चालू केलं. त्यांना भूक लागली आहे, त्यांनी खायला लागल्या. ना 2:15 वाजले, तर 2 बायका घेतले होते युरिया टाकायला. तर माझ्या चुलत सासऱ्यांचं पण तुम्हाला बोलले होते ना, त्यांचं पण टाकायचं होतं. तर त्यांचा एक मेळच असतो, एकत्र आलेले असते सगळे, आणि आम्ही एकामेकांची इथे ऍडजस्ट करतो. आणि आज आभाळ पण आले ना, त्यामुळे इतकी घाई केली ना आम्ही आज युरिया टाकायला. मान पडतो पावसाचा. आणि गेल्या वर्षी ह्या ठिकाणी लसूण भाज्या लावलं होतं, त्यामुळे एक सारा आम्ही असं मोकळं ठेवले. तर इतकं गवत आले ना, म्हटलं आता गवत उपसाव गवत आहे. आणि ही आमटीची भाजी. तर आपल्या गंगू संगूला पण ना थोडंसं गवत न्यावं म्हटलं, वेगळं काय तर. आणि थोडंसं रान वरलं असल्यामुळे नाही लगेच उपसते. असं काढले की उपसते. जास्त तुम्ही ह्या सारातच टाकलंय मकाच्या काय भाजी नाही. हा, आणि मी काय करायला माहिती का, शलके गवत काढायला लागले. हे असं काय, यातच भाजी आहे सगळं. तर शेलकट चकलं, कुसरी गवत. आणि कसलं गवत आहे ही? शेळी खाते एवढे नाही. कुत्र्याचं. हे मोठं झालं का नाही, ह्याला एवढं काटा असते ते ना, जेव्हा आपण मका काढेल ना त्यावेळेस जर घुसायची शक्यता असते, अंगाला वगैरे चिटकतात. त्यामुळे आताच काढलं तर बरं आहे. तर ह्याला पण लय आहे, खुरपं पण लागत नाही. एवढं काढलंय गाठोडं बरोबर का? ते जात नाही गाडीवर जात नाही. एवढं जात नाही. अहो अंतर काढते की चांगलं. एवढं एक भारा भरून गवत काढले मी आता आपल्या गंगू संगूला. तर पाऊस यायच्या अगोदर घरी निघतो. आणि आपले जे ठिकी पाय एवढे मोकळे झाले, ठिकी आणि पाल सगळं गोळा करायचंय आता. उद्या सकाळी निवांत घरी गेलं, धुवायला ते धुवून आपलं परत ना धान्य भरायला वगैरे आम्ही त्या ठिकाणचा उपयोग करतो. आणि चिखल सगळं झाडून काढावं लागतं, नाही तर लय वजन होते जाताना. थोडं काढते शलक. तर इकडे गवत, ठिकी, पाल सगळं बांधून घेतलं. आणि हे आपली मका. आधी रोड नव्हता, तर ह्या महिन्यात आपलं रोड पण झाले. मळ्याला यायचं म्हटलं की खूप अवघड होऊन जायचं. आणि आपली बाजरी निसवायला लागली म्हणजे तर एका बाजरीला कणसं येऊ लागलेत. आणि आपली तुरी बघा अशा दिसायला. 4-5 दिवसानंतर मग बघते तुरी. तर बाजरी आपला पातळ का असं ना, पण आहे घरापुरती. आणि इकडे बघा आपल्या तुरीच्या शेजारी डाळिंबाची बाग आहे. तर किती प्रोटेक्शन दिले बघा. तर ते माझं देर आहे, ते समोर आले, ते त्यांची डाळिंबाची शेती. चट्टे येऊ नये म्हणून नाव उन्हाचे. हा हा, खरडा. हा खाली कागद जी मारलाय तेलकट याला म्हणजे येत नाही, जास्त येऊ शकत. म्हणजे गवतामुळे तेलकट होते का? आपली शेवटची बाग कशाने गेली हो? आपली पण डाळिंबाची बाग होतीच की. मर रोग. तर आपली पण बाग होती. तर ह्यांच्या बागेची शेजारीच बाग होती, त्यांनी पण काढली होती. परत 5 वर्षांनी बाग लावली त्यांनी. आपण आपलं भुसारच करतोय. छान असं ना प्रोटेक्शन दिलंय, नवीन पद्धतीचं प्रोटेक्शन भाऊंचं. असं प्रोटेक्शन दिलंय. होय, ह्याला खर्च करायचं म्हणलं तर बिले धाडच लागतंय. हा, मालकालाच विचारा म्हणजे किती खर्च आलाय. कारण की बघा आता आम्ही स्वतः बाग करून बसलेलं आहे. हे कट्टा खुरपायचं म्हटलं तर एका टायमाला 25-25, 30-30 हजार बायकांना जायचे. हा मधला भाग वेगळाच का नाही व? मधला भाग वेगळा, फुटी काढायची, आगार काढायचं. होय भाऊ, आता हे आगार कसं काढायचं? आता काय सेटिंग झाली भरपूर, आता नाही काढायला. नाही काढ चालतंय. तरी पण बुडातला येतोय काढा. होय, बुडातलं येतंय काढायला बायकांना. किती खर्च आला ह्याला? खरं सांगायचं. खरं सांगायचं. शेतकरी नेहमी खरं बोलत. 1 लाख रुपये गेले. ह्याला नुसतं कागद हातरायला ही पांढरा. बाबा 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 बाबा, बाग धरल्यापासून 3 लाख रुपये गेले. खरंच? म्हणजे 4 लाख खर्च आला. कागद सगळं धरून 3 लाख गेले. होय ना? 2 वर्षाची बाग आहे ना? 1 वर्षी. म्हणजे 1 वर्षानं, म्हणजे दुसऱ्या वर्षी धरलाय तुम्ही बाग? नाही, लावून झाले 1 वर्षानं धरले. होय ना? पूर्ण झाल्यावर धरले. म्हणजे बाग खराब होऊ नये, फळं वगैरे त्याच्यासाठी. होय ना? तर हे बघा असं लावलंय. त्यात आभाळ आल्यामुळे इतकं देखणं दिसायला लागलंय. मंडप जसा असतो हा, तसं दिसते. आतमध्ये एकदा जाऊन गडी आहे ती ना तिथं आतमध्ये? नाही, गडी तिकडे आहे ना?
आत जाण्याचा का मला मोह अवरे ना. भाऊन एवढं खर्च केल्या म्हटल्यानंतर बापरे, आतमध्ये आल्यावर इतकं भारी वाटते ना. हे बघा, जसं लग्नाचा मंडप असतो ना, तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवते. हे आहे आभाळ आणि असं डिझाईन आणि आतमध्ये आल्यानंतर असं आपल्याला वाटतच नाही आपण शेतात आलोय. आणि बाहेरचं वातावरण असं. तर हे बघा, भाऊंची डाळिंब. तर आपली पण अशीच डाळिंबाची बाग होती. तर आता आपण डाळिंबाची बाग काढून मक्याचं मागे लागले. जितकं काळजी घेईल तितकं देतो देव आपल्याला म्हटल्यासारखं आहे. भरपूर अशी काळजी घ्यायला लागलेत भाऊ डाळिंबाची. हे बघ, तर हे गवत येऊ नये यासाठी खाली जर गवत असं असेल तर ह्या गवताचा ना ह्याच्यावरती परिणाम होतो. जसं की बघा, मर रोग, खरडा रोग, तर असे बरेच रोग असते. डाळिंबाला जपायचं काही मामूली काम नाही. देताना पण तेवढंच खोऱ्याने वडल्यासारखं देतो पैसे. डाळिंबाची बाग नाहीतर नाही. असं आहे हे वाढ सेटिंग. असं दिसतं आतमध्ये. वरून बाटल्या वगैरे आणल्यात. बरंच तडजोड बाटल्या का तर फाटू नये म्हणून डोकं लावले. हे बघा, अशा बाटल्या प्रत्येक ठिकाणी बाटल्या इथं, पाण्याच्या बाटल्या. कागद फाटू नये हा वरचा म्हणून. अशा पद्धतीच गाठ निष्ठून ह्याच्यासाठी लहानपणी गोट्या विकत घेऊ दिल्या नसत्या आपल्या आमच्या पोराला. खरं आता 1200 रुपयाच्या गोट्या आणल्या. त्या किती किलो गोट्या आणल्या? त्या 13 किलो गोट्या भंगारला गाठलेल्या बाटल्या. भंगारला गाठलेलं नाही, पण ती उपयोगाला पडले ना आता. बाटल्या टेक्निक मला आता कळालं, फाटू नये म्हणून आणि ह्याची गाठ निष्ठू नये म्हणून. आणि हो, झाडाला ती बांधले का नाही, ती ढाप खाली येऊन येते. ही तार सिस्टीम आहे. ही फळ बांधण्यासाठी ही तार आहे. त्या तुटू नये, फांदी तुटू नये किंवा त्याची क्षमता कमी होऊ नये. ही झाडाची फळ मस्त फळ आले ते. एवढंच की भाऊ, आम्हाला जरा खायला बोलवा डाळिंब. मस्त सेटिंग पाऊस लागते आता. लागतंय. काळजी घेतो पहिल्यापासून सुरुवातीपासून म्हणजे असं हे नाही. मस्त चालेल. ते पंढरपूर जाताना भाऊ एकाची बाग होती, अगदी लाल 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 बुंद डाळिंब होते हो, मोठे. कलर नॅचरल झाकलेलं असते. होय. हे असं झाकल्यामुळे येते कलर. ते तेव्हा म्हणजे आता आपले तर थोडं थोडं डागा असतात, लिंबावर असतात, काही नाही, एक सारखं नुसतं चमक रस्त्यावर चमकीला दिसत होतं. काशेगावला खा की. ही बघा, तर शेळ्या खुश. थोडस वेगळं असलं खायला की अगदी आवडीने खातात. ए नको बाहेर येऊ, चल. ए ए ए ए ए चला चल आज. हा चल 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 बाई, चल. हातपाय धुवायचे मला. चला 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 चला, खा जा. खावा. दिलेला खावा. चला खा की. जे युरिया घातलेले आपलं हे ठिके झाले होते ना, मोकळी पाल वगैरे, ते स्वच्छ धुवून घेतलं. म्हणजे आपल्याला धान्य भरायला वगैरे कशाला उपयोगाला येतात. तर असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात